मी म्हणायचं हर हर महादेव, हर हर महादेव सगळे म्हणायचे, एक बाई म्हणायचीच नाही। मी म्हणलं मावशी का म्हणे नाव? ती म्हणली आमच्या त्यांचं नाव आहे भाऊ, उखाण्याचं घेतल्याशिवाय घेऊच वाटत नाही। म्हणे जा म्हणे जा म्हणे जा। पार्वती मातेचं भाग्य शिवासारखा पती प्राप्त झाला जीवनामध्ये। पार्वती मातेचं भाग्य शिवासारखा पती जीवनामध्ये प्राप्त झालाय। पार्वती माता म्हणते काय म्हणते? ज्या वेळेस शिव येणार आहे मला पार्वती मातेनं मनोमन प्रार्थना केली होती शिवासाठी। मेरी झोपड़ी के भागांश खुल जाएंगे, शिव आएंगे। मेरी झोपड़ी के भागांश खुल जाएंगे, शिव आएंगे। मेरे झोपड़ी के भागांश खुल जाएंगे, शिव आएंगे। शिव आएंगे आएंगे 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 शिव आएंगे। मेरी झोपड़ी के भागांश खुल जाएंगे, शिव आएंगे। मेरे झोपड़ी के भागांश खुल जाएंगे, शिव आएंगे। शिव आएंगे तो अंगना सजाऊंगी। शिव आएंगे तो अंगना सजाऊंगी। दीप जला के दिवाली में मनाऊंगी। दीप जला के मैं दिवाली मनाऊंगी। शिव आएंगे तो अंगना सजाऊंगी। शिव आएंगे तो अंगना सजाऊंगी। दीप जला के दिवाली में मनाऊंगी। दीप जला के मैं दिवाली मनाऊंगी। मेरे जन्मों के सारे पाप धुल जाएंगे, शिव आएंगे। मेरी झोपड़ी के भागांश खुल जाएंगे, शिव आएंगे। मेरे झोपड़ी के भागांश खुल जाएंगे, शिव आएंगे।
झुलाऊंगी, मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी, मेरी जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे, शिव आएंगे। पार्वती मातेची आर्त हक्क आहे शिवासाठी, का देव येणार नाही, का जीवनामध्ये प्राप्त होणार नाही। पार्वती मातेची विदाई आहे। हरी राम 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 राम। थोडा आवाज बेस आणि आवाज गोल करा, दररोज जसं असतं तसं करा। पार्वती मातेची विदाई आहे। मी सांगत होतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो प्रसंग येत असतो, ज्याला मुलगी आहे त्याच्या जीवनामध्ये हा प्रसंग नक्की येतो, बरं का। पण आजकाल मुलगी नको आहे, नको आहे मुलगी, बरं का। म्हणे कुलाला कुलदीपक पाहिजे, कुलदीपक नसतो तो, बरं का। कुमार बाबा टेंबा असतो, टेंबा, कुलदीपक नाही। माय मुलगी दोन कुळांचा उद्धार करते, आवाज द्या थोडा। मुलगी दोन कुळांचा उद्धार करते, बरं का। एक पित्याच्या कुळाचा, थोडा कमी करा, आणि एक आपल्या पतीच्या कुळाचा उद्धार करत असते। जीवनामध्ये ज्याच्या घरी मुलगी आहे त्याच्या घरी मांगल्य आहे, त्याच्या घरी लक्ष्मी आहे, त्याच्या घरी सरस्वती आहे, त्याच्या घरी परांबा भगवती आहे, ज्याच्या घरी मुलगी आहे त्याच्या, बरं का, तो जगतामध्ये भाग्यवान आहे ज्याला मुलगी आहे तो, बरं का। नाहीतर आपलं चाललंय बघा, मुलगा झाला की बस नको। पहिले होते हम दो हमारे दो, आता सुरू झालंय हम दो हमारा एक, बरं का। सांगू तुम्हाला, तो तुमच्या चितेला अग्नी डाग द्यायला येईल का नाही सांगता येत नाही, बरं का। अशा समाजामध्ये अनेक घटना आहेत, सांगून तुमचा वेळ घेत नाही, सांगतो। मुलगी पाहिजे घरामध्ये, मुलगी घराचं मांगल्य असते, बरं का। एकदा एका बापाला मुलगी म्हणली, बाबा तुम्ही दादाला रात्र रात्र इकडं तिकडं फिरतो, कधी घरी येतो कधीही जातो, त्याच्यावर तुमचं अजिबात लक्ष नाही, आणि मला मात्र माझ्यावरती मात्र काटेकोरपणे तुमचं लक्ष आहे का? या काळामध्ये मुलगा मुलगी समान आहे, मला सुद्धा तुम्ही अधिकार दिले पाहिजे। त्या बापानं निरागस होऊन त्या लेकराकडे पाहिलं, त्या मुलीकडे पाहिलं, आणि बाप गोड हसला, बाळ खरं आहे तुझं, खरं आहे तुझं। मग बापानं काय केलं, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतर मुलीला मोटरसायकलवर बसवलं, ऐकताय ना, मोटरसायकलवर बसवलं, आणि बसवल्याच्या नंतर बाप जाऊ लागला। बापानं एका याच्या दुकानामध्ये गेलं, स्टील मटेरियलच्या दुकानामध्ये नेलं, आणि दारामध्ये अशा सळया पडल्या होत्या, त्या लोखंड पडलं होतं। बाळ इथं लोखंड पडलंय, ते म्हटली बरं बाबा। पुढे गेले आणि एका सोनाराच्या दुकानामध्ये नेलं, आणि सोनाराला तिजोरी उघडायला लावली। त्यांनी 7 चाव्या लावून ती तिजोरी उघडली, 3-4 कोड दाबला आणि ती तिजोरी उघडली। बाबा मला कळलं नाही, अरे तुझा दादा म्हणजे लोखंड आहे, त्याला काय कुठेही पडला तरी, बाळ तू माझं सोनं आहेस म्हणून तुला तिजोरीत बंद आहेस तू, बरं का। तू माझी मान उंचावणारी आहेस, आणि खरं सांगू
त्या मुलीचं सुद्धा कर्तव्य आहे की आपल्या एखाद्या घटनेमुळं आपली बापाची मान खाली जाऊ नये, जबाबदारी आहे. आणि आजच्या कलिकलहामध्ये प्रत्येकानं जबाबदारीनं वागलं पाहिजे. पार्वती मातेसाठी हिमालयासारखा पहाड डसा रडला. मी सांगत होतो पाप दोनदा रडतो जीवनामध्ये. कधी कधी एक आपली लेक वाट लावत असताना आणि दुसरा ज्या वेळेस ज्याच्यासाठी कवडी संपत्ती जमा केले त्या संपत्तीचा वाटा मागून एकुलता एक मुलगा जेव्हा वेगळं राहतो तेव्हा एक त्या बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतात. ज्या माईनं ज्या बापानं बर का आपल्या मांडीचं अंधरून केलं, त्याच्यावरती शी केली बर का, तरी सुद्धा त्या माय बापांनी ते सहन केलं. याला जर नुसती शिंक आली तर ती माय तो बाप रात्र झोपत नाही. आणि हा जर नुसता खोकला वृद्धपणी तर सून म्हणते किती मोठा खर्च करून घर बांधलंय आणि म्हाताऱ्याला थुकायचं सुद्धा कळना. इतका फरक आहे माय बाप. का तर आपण योग्य शिक्षण त्या लेखाला दिलं नाही, संस्कृती सांगितली नाही, धर्म सांगितला नाही. त्याच्यामुळे तुमच्यावरती ही वेळ येत असते. सांगण्याचा इत्यार्थ इतका आहे, कन्वासारखा मुनी रडला, विदेही राजा जनक रडला, जानकीला वाट लावत असताना. हो, मुलगी हे असं पात्र आहे आपल्या बापाची काळजी करणारं पात्र आहे. त्या मुलीला काळजी नसते बाकी कुठल्या गोष्टीची. जात असताना मुलगी त्या बापाला बिलगत असते आणि बाबा तुमच्या तब्येतीची काळजी घ्या बरं. कन्या जब घर छोड़ के चली जाती है तो सिर्फ अपने पिता की भलाई चाहती है. त्याला माहित आहे आपला दादा आपल्या बाबाला बरं बघणार नाही. बाबा त्या दादाचा स्वभाव तसाच आहे, त्याच्याकडे लक्ष देत जाऊ नका. तुम्ही वेळेला जेवण करत जा, आईला सांभाळा, तुमची तब्येत सांभाळा, असं म्हणणार एकमेव पात्र या जगताच्या पाठीवर आहे. तिचं नाव आहे कन्या. विदेही महात्मा जनक रडला आपल्या जानकीसाठी आणि जनकाच्या पत्नीनं सीता मातेच्या आईनं उपदेश केला बर का. करे हो सदा सास ससुर गुरु सेवा करे हो. पति रुख लागिय सुवर्ण सरे हो. शिकवण आहे धर्मशास्त्राची. अरे सासऱ्याची सेवा कर, सासूची सेवा कर, दिराचा मान राख, मोठ्यांचा आदर कर. हे शिकवण आपल्या भारतीय संस्कृतीची आहे आणि तीच शिकवण मैना माता सुद्धा आपल्या लाडक्या लेकीला पार्वती मातेला देते आहे. हे पार्वते, तुझ्या जीवनामध्ये शंकराशिवाय दुसरा देव नाही. तू शंकराचीच शिवाचीच पूजा केली पाहिजे. करे हो सदा शंकर पद पूजा, करे हो सदा शंकर पद पूजा. नारी धर्मपती देवन दोजा. करे सदा शंकर पद पूजा.
नारी धर्मपती देवण दूजा वचन कहे अति स्नेह मृदु बाणी नारी धर्म शिकवही करे हो सदा संकर पद पूजा नारी धर्मपती देवन दूजा करे हो सदा शंकर पद पूजा नारी धर्मपती देवन दूजा नारीच्या जीवनामध्ये पतीशिवाय दुसरा देव नाही सांगतात मैना माता नारी धर्माची शिकवण दिली आपण लेख वाट लावतो नाही का नाही आपली शिकवण काय असते बघ आकार महिनाच मग मी आहेच का नाही अरे ज्या वेळेस हिरण्यकशिपुने पाताळामध्ये नाग लोकावर स्वारी केली त्यावेळेस नागकन्या कयाधू हिरण्यकशिपाला देण्यात आली बरं का आणि ज्या वेळेस कयाधू वाट लावत होती कयाधूची आई त्यावेळेस सांगू तुम्हाला त्या एका सुवर्ण पेठीमध्ये भगवान विष्णूची प्रतिमा दिली तुम्ही काय देता ऐका ते ओठाला लावायचं ते डोळ्यात घालायचं ते भुवयाला काळ्या करायचं लाल नसतात म्हणून काळ्या करायचं नाही का नाही वेगवेगळं सगळं अगदी मॅचिंगचं साहित्य दिलं जातं माय सांग तुम्हाला आपली लेख वाटत लावत असताना जर धर्म संस्कार जर रुजवायचे असतील तर भागवत द्या शिव महापुराण द्या गीता द्या ज्ञानेश्वरी द्या हरिपाठ द्या बरं का हे सगळं द्या तुम्ही देत आपण रुपवत देतो आहे का नाही आपल्या लेकीला सुखात राहावी म्हणून हरकत नाही द्या तुम्ही पण संस्कार म्हणून बी तुमचं काही देणं लागतं का नाही तिला अरे गाथा जर दिला तर माथाच शांत राहील ज्ञानेश्वरी जर दिली तर ज्ञान होईल बरं का दिलं पाहिजे बरं हे फॅशनेबल साहित्य तरी काय लय गमतीच आहे एक माऊली श्रृंगार करायली बरं का श्रृंगार कळायचा नाही तुम्हाला मेकअप करायली मेकअप कळतंय का हा मेकअप कळतंय मेकअप करायली म्हणले मग ते लेकराला हाक मारली बबड्या म्हणे काय आई खेळू दे मला अरे इकडे एक काम आहे अरे तेवढी ती माझ्या त्या कपाटामध्ये लिपस्टिक आहे तेवढी आणून दे ते गेलं लेकरू आणायला काय सांगावं लिपस्टिक आणावी का त्याने आणलं फेविक्विक त्याने लावलं त्या माऊलीनं लावलं ओठाला ओठ जे चिटकले मुकी झाली मुकी बाप घरी आला वातावरण शांत आहे बाय तन 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 करणारी शांत आहे बबड्या आज कोणता देव पावला रे ते म्हणे काय झालं बाबा अरे तुझी माय आज काय बोलत नाही ते म्हणले काय की बाबा सकाळपासून मी ती लाली लावल्यापासून म्हणले ती शांतच आहे काय झालं की ते समोर आलं तिच्या आणि समोर आल्याच्या नंतर ते बोलता तर येत नाही होठ चिटकून बसले त्या फिविक्विकनं ते समोर आलं आणि आल्याच्या नंतर मग म्हणले काय झालं हिम्मत कुठं होते बोलायची मोठ्यानं काय झालंय
तिनं ते फेविक्विकचं एक दाखवलं आणि लालीचं दाखवलं. हे आणाय सांगितलं म्हणलं होतं, हे हे आणलं आणि हे लावलंय. दवाखान्यात नेली आणि ते काढलं ते पुन्हा बोलायचं. ज्या वेळेस ते बबड्या म्हणला का बापाला फेविक्विक दिलंय, हा तुला जन्म घातल्याचं सार्थक झालं बरं का. हा लेकरू असावं तर असं लय बडबड करते, मला बरं केलं. श्रृंगार सुद्धा करता आला पाहिजे. सांगू पुढे विषय येणार आहे. मैना मातेनं एका ब्राह्मणाच्या स्त्रीला पार्वती मातेला उपदेश करायला सांगितला. पती धर्माचा काय उपदेश आहे? नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. पती धर्माचा काय उपदेश आहे? एक साध्वी ब्राह्मणी पार्वती मातेला सांगते आहे, हे पार्वती एक तीच पतिव्रता सगळ्यात श्रेष्ठ आहे. कोणती? जी पतीचा मनोमन आदर करते बरं का. पती जेवण केल्याशिवाय जेवण करत नाही, पती झोपल्याशिवाय झोपत नाही. तुमचं आमचं सांगायला नको बरं का. मग 10-5 पतिव्रता स्त्रिया सांगितल्या या जगतामध्ये बरं का. कोण कोण आहे पतिव्रता? अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. याच्या व्यतिरिक्त सावित्री आहे, लोपामुद्रा आहे, अरुंधती आहे, शांडिल्य आहे, शतरूपा आहे, अनुसया आहे, लक्ष्मी आहे, स्वाहा आहे, स्वधा, धृती, संज्ञा, सुमती, श्रद्धा, मैना या सर्व पतिव्रता स्त्री आहेत या जगतात, आपल्या जगतामध्ये बरं का. इतका जरी आज अनाचार चाललाय तरी सुद्धा पृथ्वीवरती सगळं साम्राज्य असं व्यवस्थित सर्व नांदताय. त्याचं कारण काय आहे? या पृथ्वीवरती साधू आहे, या पृथ्वीवरती पतिव्रता आहे, म्हणून हे सगळं चाललंय बरं का. काय चाललंय हे सगळं? हे सगळं जे अनाचार चाललाय ते यांच्या पदराखाली झाकून चाललंय बरं का. हे आहेत म्हणून सगळं चाललंय. हा एकदा काय झालं, एका जंगलामध्ये 4 चोर चोरी करून गेले आणि चोरी करून गेल्याच्या नंतर तिथे काय प्रकार झाला, एका म्हातारीची झोपडी होती. ऐकताय ना? एका म्हातारीची झोपडी होती. त्या झोपडीमध्ये हे पाऊस यायला लागला बरं का. आनंद बाबा, पाऊस यायला लागला. मग पावसामध्ये हे ते 4 चोर त्या म्हातारीच्या झोपडीमध्ये आश्रयासाठी शिरल्याच्या नंतर म्हातारीने त्यांना आश्रय दिल्याच्या नंतर मग चोरच ते थट्टा मस्करी करू लागले आणि मग त्यांनी एक खेळ खेळायचं ठरवलं बरं का. त्या म्हातारीला पाहून ते म्हणले, आपण आता एक खेळ खेळू. ठीक आहे म्हटले, खेळू, काय अडचण नाही. मग या खेळामध्ये त्या म्हातारीला सामील करून घ्यायचं ठरलं त्यांचं. ठीक आहे म्हटले. मग त्यांनी ठरवलं, सर्वात जो कोण पापी आहे तो शोधायचा. सगळ्यात आपल्यात पापी कोण आहे बरं का. असं म्हटल्याच्या नंतर ठीक आहे म्हणले, खेळू खेळ. मग सांगू, त्या झोपडीपासून एक 20 फुटावरती एक असं वृक्ष होता, झाड होतं बरं का. त्या म्हातारीच्या झोपडीपासून म्हणे आता विजांचा कडकडाट होतोय. जो त्या झाडाला शिवून झोपडीमध्ये येईल तो पुण्यवान बरं का. जर त्याच्यावर वीज कोसळली तर तो पापी होता म्हणायचं, तो मेला. सांगू माय बाप, एकाच्या आश्रयानं कसं सगळ्यांचं जीवन सुखी होत असतं. पहिला चोर गेला, झाडाला शिवलं, परत झोपडीमध्ये आल्याच्या नंतर तो म्हणला, मी सुटलो, मी पापी नाही. दुसरा गेला, परत झोपडीमध्ये आला, तो म्हणला, मी सुद्धा पापी नाही. तिसरा गेला, झोपडीमध्ये आला, तो म्हणला, मी सुद्धा पापी नाही. सांगू माय बाप, चौथा चोर गेला, झोपडीमध्ये आला,
सुखरूप झोपडीमध्ये आला आणि आल्याच्या नंतर तो सुद्धा म्हणला मी सुद्धा पापी नाही. पापी कोण आहे मग? पापी म्हातारी आहे. चला म्हातारीची बारी आल्या तर त्या झाडाला शिवायला जायची. सांगू माय बाप, म्हातारी त्या झोपडीतून बाहेर पडली. त्या झाडापर्यंत पोचते का नाही तोपर्यंत झोपडीवर वीज चारीच्या चारी गेले. सांगू तुम्हाला, एकाच्या आश्रयानं 4 तरले होते बरं का. असं या पृथ्वी तलावरती ह्या साध्वी स्त्रिया आहेत, साधू आहेत, संत आहेत, गंगा आहे, यमुना आहे, सरस्वती आहे. म्हणून हे सगळं चाललंय, तीर्थ आहेत बरं का. त्याच्यामुळं हे चलन वलन सगळ्यांचं व्यवस्थित चाललेलं आहे. कोण सांगते हे? ब्राह्मण पत्नी सांगते आहे. पार्वती मातेला मैना मातेच्या आदेशाहून पातिव्रत्य धर्माचा कसा पातिव्रत्य धर्म सांभाळावा पुढे सांगते. पती झोपल्याच्या नंतर आपण झोपावं म्हणे. पती जर आपला परगावी गेला, घ्या माय घ्या याच्यातून कथेतून काहीतरी. पती जर आपला परगावी गेला तर पत्नीने श्रृंगार करू नये बरं का. हा, श्रृंगाराची मोठी गंमत आहे बरं का. मल्टीमीडियाचे नवीन मोबाईल आले बरं का श्रृंगाराचं. मग काय झालं, एका माऊलीनं मोबाईलला फेस लॉक ठेवलं होतं. काय ठेवलं होतं? फेस लॉक. म्हणजे ते तिचं थोबाड बघितलं की मोबाईल उघडायचा बरं का भैया साहेब. त्याला काय म्हणायचं? फेस लॉक आहे का नाही? आहे ना ते अंगठा लावायचं एक आहे, हा ते तोंड बघितल्यावर एक उघडायचं आहे का नाही. मग काय झालं, एकदा सकाळी ती माऊली उठली बरं का. उठली आणि उठल्याच्या नंतर नेमकं पहाटेच्या वेळी नवऱ्याच्या छातीमध्ये इतकं दुखायला त्याला अटॅक आला. अटॅक यायची वेळ त्याला. अगं डॉक्टरांना फोन कर, माझा मोबाईल मी कालच दुरुस्तीला टाकलाय. घरात एकच मोबाईल आहे तिचा तेवढा बरं का. अगं डॉक्टरांना फोन कर, ह्याची जीव जायची वेळ आहे. तिनं मोबाईल कर पाहिलं तर मोबाईल काय ओळखी ना तिला, कारण मेकअप केल्याशिवाय तिचं दिसत ना. आपलं सौंदर्य तरी कसं आहे बघा. मग माय बाप, नवरा मरायला टेकलाय, ही बाथरूम मध्ये गेली, तोंड धुतलं, ते गंध पावडर सगळं व्यवस्थित केलं बरं का. आणि मोबाईल कडे बघितलं, पुन्हा मोबाईल उघडला, मग डॉक्टरला फोन केला. सांगण्याचा तात्पर्य आहे, साध्वी स्त्री सांगते पतिव्रतेनं पती गावाला गेल्याच्या नंतर श्रृंगार करू नये बरं का. आणि पती जर घरी असेल तर केस मोकळे सोडून विना श्रृंगाराचं पतीच्या समोर येऊ नये. पातिव्रत्य धर्म आहे. सांगतात पुढे, पतिव्रता स्त्रीनं दरवाजाच्या जवळ जास्त वेळ उभारू नये बरं का. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. तिन्ही सांजाच्या वेळेला तात्या एक जण उभारले दाराच्या जवळ. मग एक जण म्हातारी आली, अगं दरवाजाच्या जवळ जास्त उभारू नये म्हणली. ती म्हणली, झाल्या तिन्ही सांजा, कशाला उभारले? मी म्हणण्याच्या अगोदर यांनी तुम्हाला सांगितलं त्याच्यासाठी उभारले म्हणले. वाट पाहते मी नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. पतिव्रता स्त्रीनं उंबरट्याच्या जवळ झोपू नये. पतिव्रता स्त्रीनं उखळाच्या जवळ झोपू नये. पतिव्रता स्त्रीनं मुसळाच्या जवळ झोपू नये. फड्याच्या जवळ, किरसुनीच्या जवळ झोपू नये. धर्मशास्त्र सांगतं. पाट्याजवळ, वरवाट्याजवळ झोपू नये. अनेक 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 पतिव्रत्य धर्माचं पालन सांगितलं. जर एखादी पत्नी जर आपल्या पतीवर रागावत असेल बरं का, कटू आहे पण सत्य आहे, कुत्रीचा जन्म मिळतो बाबा.
सत्य शिवपुराण सांगतं बरं का. कुत्रीचा जन्म मिळतो, पतीला जर उलट उत्तर दिले तर आपलं तपासा आता कसं आहे. जर पतिव्रता स्त्रीनं पतीला उलट उत्तर दिलं तर कुत्रीचा जर नाही मिळाला तुम्ही सुटलं म्हणू नका. कोहलीचा मिळतो म्हणे. तुम्ही शिव महापुराणाचं अवलोकन करा. ज्याप्रमाणे गंगा पवित्र आहे, ज्याप्रमाणे गोदावरी नर्मदा कावेरी शरयू पवित्र आहे, त्याप्रमाणे पतिव्रता पवित्र असते. पतिव्रतेच्या दर्शनानं सकल पापांचं क्षालन होत असतं. अनेक 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 असे सांगू तुम्हाला. पुराणामध्ये एक कथा आहे बघा. हे पार्वती ऐक, अत्रि ऋषीची जी अनुसया आहे ना, तिनं पातिव्रत्य धर्माचं आचरण केलं आणि तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावामुळे वराह शापाने मेलेल्या ब्राह्मणाचा उद्धार झाला, त्याला जिवंत केलं. ही पातिव्रत्य धर्माची ताकद आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. बरं का, तुम्ही अत्रि अनुसयाची कथा ऐकली असेल बरं का. पतिव्रत्यामुळं तिन्ही देवही झाली बाळे. बरं का, देवावर सत्ता चालते. मग तू काय कर, पातिव्रत्य धर्माचं आचरण कर. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. पातिव्रत्य धर्माचं आचरण करायचं म्हणजे काय, आपल्या पतीला शिव मानायचं. बरं का, त्याच्याशिवाय वेगळा देव नाही. संस्कृती लोप पावत चालली, लोप पावत चालली. मै बाप, काल परवा सोशल मीडियाला पाहिलं. मॉर्निंग वॉक कळते तुम्हाला? मॉर्निंग वॉक सकाळी पळायचं. पुण्यातली घटना आहे बरं का, विश्वास बसत नाही. पुण्यातली घटना आहे. काही पुरुष मॉर्निंग वॉकला निघाले आणि त्या रस्त्यावरती दोन तरुणी मद्याधुंद अवस्थेमध्ये, कळत नाही त्यांना आपण काय करतोय. कुठली घटना आहे बुवा? पुण्याला घडलेली घटना आहे. पोरीत साताऱ्याच्या शिकायला पुण्याला. बरं का, त्याच्यासाठी हे सगळं कशासाठी? नारी धर्म पालन केला पाहिजे. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. एकदा सुंदर असं शिवनाम संकीर्तन पुढे कथेला सुरुवात. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. 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 हरि
मातेनं त्या साध्वी ब्राह्मणीच्या गर्वे पार्वतीला पातिव्रत्य धर्माचा उपदेश केला। पुढे भगवान शिव आणि पार्वती कैलासावरती आले आणि याच ठिकाणी रुद्र संहितेतील पार्वती खंडाला समाप्ती संपूर्ण होतं। पुढे रुद्र संहितेमध्ये कुमार खंडाला सुरुवात होते। नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव। सूत महर्षी शौनकांना सांगत आहेत आणि हा संवाद जो आहे तो मुनिश्रेष्ठ नारदांचा आणि ब्रह्मदेवाचा आहे। ब्रह्मदेव नारदाला सांगतायत ज्याच्यासाठी भगवान शिवाला आशुतोष महादेवाला समाधीतून जाग केलं आणि पार्वती मातेसोबत लग्न लावून दिलं, कशासाठी तर तारकासूर मारला होता। मग पुढे तारकासूर कसा मारला याची कथा मला सांगा। तो शिवाचा पुत्र जो आहे कार्तिकेय तो कसा उत्पन्न झाला याची कथा मला सांगा। मग ब्रह्मदेव नारदाला सांगू लागले तारकासुराचा नाश करण्यासाठी कार्तिकेयाचा जन्म झाला आणि मग सकल देवता वाट पाहू लागले। त्राही 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 माम करून सोडलं होतं तारकासुराने, संपूर्ण त्रैलोक्य त्रस्त केलं होतं। मग ब्रह्मदेव सांगत आहेत नारद महाराजांना शिवांना स्कंद नावाचा एक पुत्र जन्म घेईल। बरं पुढे वर्षामागून वर्ष लोटली, वर्षामागून वर्ष लोटली, पण शिवाला पुत्र संतान होत नाही। अनेक वर्षापर्यंत शिव आणि प्रभू हजारो वर्ष विहार करत आहेत, एकांतामध्ये वेळ व्यतीत करत आहेत, पण शिवांना पुत्र होत नाही। सर्व काळजी करू लागले। पुढे देवामध्ये कोलाहल निर्माण झाले। पुढे एका कालांतराने शिवपुत्राचा जन्म झाला, कार्तिकेयाचा जन्म झाला। कार्तिकेयाच्या लीला सांगितल्या। पुढे कार्तिकेय काही रूप बदलून देवतांच्या ठिकाणी गेला। बरं का, पुन्हा कार्तिकेयाचा शोध घेतला, कार्तिकेयाला आणलं, त्याचा राज्याभिषेक केला आणि पुढे युद्ध प्रारंभ होतो। त्राही त्राहिमाम करून सोडलेल्या तारकासुराने विष्णू आणि इंद्र याची निंदा केली आणि कार्तिकेयानं तारकासुराचा वध केला। नमः पार्वती पते शिव हर हर महादेव। कार्तिकेयानं बाणासुर आणि प्रलंबासुराचा सुद्धा वध केला। मग तारकासुराचा वध केल्याच्या नंतर शिव पार्वतीला भेटण्यासाठी कुमार कार्तिकेय कैलासावरती आले आणि पुढे कथा सांगितली जाते ते गणेशाच्या उत्पत्तीची। सांगू माय बाप, भगवान शिवांना पुत्र किती किती पुत्र आहेत? नाही का सांगितलं बाबांनी? किती पुत्र आहेत भगवान शिवांना? पुत्र किती? तुलाच माहित रे बाबा, सांग। आम्हाला माहित असल्यावर तुला सांगायला कशाला बसविलं? नमः पार्वती पते शिव हर हर महादेव। मोजा भगवान शिवाचे पुत्र किती? ते रुद्र अवतार आहेत 11। बरं का, 11 रुद्र सांगितले। भगवान शिवाला पुत्र किती? मोजा। गणेश म्हणा
ही शाळाच आहे की आपली. मी मास्तर, तुम्ही विद्यार्थी. विठ्ठल नामाची शाळा भरली. आनंद आहे. एकमेकाला कसं प्रसन्न वदनानं असं आहे की नाही. हा, प्रसन्न चित्तानं कथा ऐकावी. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा लोळी. गदा लोळी एक जण म्हणला गदा लोळी आनंदे. गदा रोळी आनंदे असा शब्द आहे बरं का. खेळी मेळी असं वातावरण. तुम्ही म्हणायचं एक दोन. गणपती बाप्पा एक स्वरात आलं पाहिजे. हा, अपसर नको. हा, गणपती बाप्पा कार्तिके शुकेश जलंधर अय्यप्पा भूमा सहा तुम्ही माझ्याकडे पहा. झाली नाव. एकाचा जर विचार करायचा ठरलं तर एका पुत्राची कथा एक दिवस चालते बरं का. कशी उत्पत्ती झाली एका पुत्राची. शिवाला 6 पुत्र आहेत. गणेश आहे, कार्तिकेय आहे, सुकेश नावाचा पुत्र आहे. जालंधर कुणाचा पुत्र होता? हो, ज्याची पत्नी वृंदा होती तो जालंधर कुणाचा होता? शिवाचा पुत्र आहे जालंधर. हे का नाही. किती जालंधरानं थैमान मांडलं होतं या पृथ्वी तलावरती. शिवानं सुद्धा त्याच्या बरोबर संग्राम केला. शिव कीन संग्राम अपारा धनुज महाबल मरही न मारा. तो मरत नव्हता. कशामुळे मरत नव्हता? तर हो, मगाशी सांगितलेल्या पातिव्रत्यामुळे मरत नव्हता. हो, वृंदा ही पतिव्रता होती म्हणून जालंधर मरत नव्हता. एकाच्या पुत्राची जर कथा सांगायची ठरली तर एक दिवस खर्च होईल आपला बरं का. जाऊ का सांगतो जालंधराची कथा अगदी थोडक्या वेळामध्ये. जालंधराची उत्पत्ती कशी झाली सांगितलं का बाबांनी? जालंधर उत्पन्न कसा झाला? एक वेळची गोष्ट आहे. देवगुरु बृहस्पती आणि देवराज इंद्र महादेवाच्या दर्शनासाठी कैलासावरती जात होते. आणि जात असताना जाऊ बरं का. जर आपल्या भोवती एखादा साधूचा आश्रम असेल तर त्या साधूच्या आश्रमामध्ये आपण गेलं पाहिजे. आपलं आद्य कर्तव्य. शिवालयामध्ये गेलं पाहिजे. आपल्या परिसरामध्ये कोण आहे साधू? पिताजी, आपल्या परिसरामध्ये साधू कोण आहे सध्या? कोण आहेत साधू? काका साधू आहेत. काकांच्या दर्शनाला गेलं पाहिजे बरं का. आणि सकळ संत परीक्षक आहेत काका. सगळ्या संतांची परीक्षा घेणारे परीक्षक आहेत काका. काकांच्या दरबारामध्ये गेलं पाहिजे. इकडं नायगावला चरणदास महाराजांच्या दरबारामध्ये गेलं पाहिजे. इथं काशीनाथ बाबांच्या दरबारामध्ये गेलं पाहिजे. कारण त्यांच्यासारखा दरबार कुठेच नाही. दरबार हजारो देखे है तेरे जैसा कोई दरबार नहीं. दरबार हजारों देखे है. अरे असं ठिकाण नाही कुठं की कुठेही माथा टेकवावा बरं का. पण माथा टेकवा भगवान शिवाच्या मंदिरामध्ये, साधूच्या मंदिरामध्ये, संतांच्या मंदिरामध्ये, संतांच्या चरणावरती माथा टेकवावा. देवगुरु बृहस्पती आणि देवराज इंद्र कैलासावरती भगवान शिवाच्या दर्शनासाठी निघाले. शिवानं ठरवलं या दोघांची आता परीक्षा घ्यायची आहे. मग शिवानं एका महान अशा बलाढ्य तपस्व्याचं रूप धारण केलं. हातामध्ये दंड आहे, केसाचा भार जटा बांधलेल्या आहेत आणि डोळे लाल आहेत. असा धिप्पाड असा एक पुरुष बृहस्पतीच्या समोर आणि देवराज इंद्राच्या समोर उभा राहिला. आणि राहिल्याच्या नंतर पुढे इंद्राने विचारलं, अरे कोण आहेस तू? आमच्या समोर का आलास? असं म्हटल्याच्या नंतर तो पुरुष त्या दोघांकडे रोखून पाहू लागला. उत्तर देत नाही. मग इंद्र कडाडला, अरे मूर्खा,
मी देवराज इंद्र आहे, जाणत नाहीस काय? कोण आहेस तू? असं म्हटल्याच्या नंतर त्या तपस्व्याचे डोळे लाल झाले आणि तो तपस्वी रागाने इंद्राकडे पाहू लागला. इंद्र विचारू लागला, अरे आम्हाला भगवान शिवाचं दर्शन करायचं आहे, कुठे आहेत शिव? आहेत का कैलासावरती? तपस्वी बोलत नाही. इंद्र अद्वा तद्वा बोलू लागला त्या तपस्व्याला. अशामध्ये देवगुरु बृहस्पतींनी मनोमन जाणलं, हा दुसरा तिसरा कोणी पुरुष नसून भगवान शिव आहे. नमस्कार केला भगवान शिवाला. शिवाचा क्रोध शांत होत नाही. इंद्रावरती कडाडले शिव. इंद्रा, मस्ती आले तुला, माज आलाय तुला. तो तपस्वी शिवाच्या रूपात, शिव तपस्व्याच्या रूपामध्ये इंद्राला बोलू लागले आणि दोन्ही भ्रुकुटीच्या मध्ये, दोन्ही भवयाच्या मध्ये एक अग्नी निर्माण झाला. सांगू माय बाप, तो अग्नी इंद्रावर सोडणार. त्यामध्ये देवगुरु बृहस्पतींनी अनेक स्तुती केली शिवांची. तुम्ही आशुतोष आहात, तुम्ही दयाळू आहात, तुम्ही भोळे आहात. त्या स्तुतीला भगवान शिव प्रसन्न झाले आणि मग मूळ रूपामध्ये प्रकट झाले भगवान शिव. नमः पार्वती शिव हर हर महादेव. माझ्या शिवाचं मन द्रवल बरं का. पण शिवानं सांगितलं, देवगुरु बृहस्पती, आता जो माझा क्रोधाग्नी खवळलेला आहे त्याचं काय करायचं सांगू. क्षार नावाच्या समुद्रामध्ये तो क्रोधाग्नी विसर्जित केला. सांगितलं, या अग्नीपासून आता इंद्राला भय नाही. कशासाठी उत्पन्न झाला होता? इंद्राचा नाश करण्यासाठी तो अग्नी उत्पन्न झाला होता. मै बाप सांगू पुढे त्याच अग्नीपासून एक बालक निर्माण झाला आणि मोठमोठ्यानं त्या समुद्राच्या काठावरती तो बालक, ते बालक रडू लागलं. धरती कंपायमान होऊ लागली. स्वर्गातल्या देवांनी कानावरती हात ठेवले. पाताळामध्ये हे जणू काय आता सर्व ब्रह्मांड पाताळामध्ये येऊन सम्मिलित होतं की काय. असं ते बाळ मोठ्या मोठ्यानं रडू लागलं. बाळा, जुन्या काळात एक जाहिरात होती बघा, पिंकू ग्राईप वॉटर. ऐक नाही होतं का ते? पिंकू ग्राईप वॉटर होतं का? कोण कोण पेलं पिंकू ग्राईप वॉटर? हा, ते बाळ पेलं म्हणलं बा माग. नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव. ते काय होतं बाळाला अजून? फॅरेक्स आहे की नाही? फॅरेक्स, पिंकू ग्राईप वॉटर, अजून ते बरंच आता तर नवीन काय निघालं आहे की नाही. याची सगळ्याची काही गरज नाही बरं का. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. ओ प्रभू, एवढा उदार आहे, एवढा उदार आहे माझा शिव. किती उदार आहे. अरे ज्या वेळेस गर्भामध्ये ते बाळ वाढत असतं त्याच वेळेस त्या आईच्या स्तनामध्ये दुधाची वृद्धी होत असते. दूध सुद्धा सोबतच वाढत असतं बरं का. इतका प्रभू दयाळू आहे. हा, आता तिला येत नाही, त्याला काय करायचं? येत नाही, कठीण आहे. नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव. ते बाळ आक्रंदन करू लागलं, मोठ्यानं रडू लागलं. अशामध्ये मग ब्रह्मदेव तिथं आले आणि ब्रह्मदेवाने त्या क्षार नावाच्या समुद्राला विचारलं, कोणाचं बाळ आहे हे?
चार नावाचा समुद्र म्हणू लागला. ब्रह्मदेवा मलाही माहित नाही म्हटलं हे बाळ कुणाचं आहे बरं का. मग ते बाळ रडतय हे पाहून ब्रह्मदेवाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि त्या ब्रह्मदेवाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले म्हणून त्या बाळाचं नाव ठेवलं जालंधर बरं का. हे कारण आहे त्याच जालंधर नाव ठेवलं आणि ते बाळ त्या समुद्राकडे देऊन टाकलं. मोठं होत नाही तोपर्यंत याचा प्रतिपाळ करा. समुद्राने ते बाळ सांभाळलं बरं का. आणि ते बाळ मोठं झालं आणि मोठं झाल्याच्या नंतर त्यानं तपश्चर्या केली आणि मग ते पृथ्वीवरती दिग्विजय करू लागलं. देवांना त्राहिमाम करून सोडलं बरं का. एक बार सुर एक कल्प सुर देखी दुखारे समर जलंधर सब सब हारे. एका कल्पामध्ये संपूर्ण देव दुःखी झाले का. समर जलंधर सब सब हारे. जलंधरानं असा प्रताप केला की सर्व देव त्याच्या समोर हरू लागले. हो मग तो प्रतापी पुत्र त्याचं लग्न करून दिलं. कोणासोबत झालं जलंधराचं लग्न. जालंधराचं लग्न कोणासोबत झालं. बरोबर आहे. महाकाय महाबलाढ्य राक्षस कालनेमीची मुलगी वृंदा हिच्या सोबत जलंधराचा विवाह झाला. सांगू माय बाप राक्षसाची पत्नी होती पण पतिव्रता होती बर का. जालंधर का हरत नव्हता तर पातिव्रतेचं सामर्थ्य इतकं होतं की जालंधर कुणापुढेही नतमस्तक होत नव्हता. का विषय चाललाय हा. शंभूचा पुत्र आहे, शिवाचा पुत्र आहे जालंधर. 6 पुत्रापैकी जालंधर हरत नाही. मग जालंधराच्या गळ्यामध्ये हे वृंदेनं एक माळ घातली होती. माळ ती कधीच सुकत नव्हती आणि ज्या दिवशी ती माळ सुकेल त्या दिवशी जलंधराचा निपात होईल बरं का. जालंधराचा निपात होईल. पुढे कल्प एक सुर देखी दुखारे समर जलंधर सब सब हारे. शंभु कीन संग्राम अपारा दनुज महाबल मरही न मारा. मारल्यानं तो मरत नव्हता का तर पातिव्रतेचं सामर्थ्य त्याच्या पाठीशी आहे बरं का. हो सांगू तुम्हाला पती कितीही मोठ्या प्रवासामध्ये असू द्या बरं का. पत्नी जर पतिव्रता असेल तर त्याच्या केसालाही धक्का लागत नाही बरं का. सांभाळलं पाहिजे आपण, सांभाळलं पाहिजे. पुढे जालंधर हरत नाही. मै बाप सगळे देव भगवान विष्णूकडे गेले क्षीरसागरामध्ये आणि गेल्याच्या नंतर सांगितलं अरे विष्णू भगवंता पृथ्वीवरती एक महाकाय राक्षस मातला आहे. त्याचं नाव जलंधर आहे आणि तो भगवान शिवाला सुद्धा आटोपत नाही. मग राक्षस काय करत असतात तर साधूचा छळ करतात, पतिव्रतेचा छळ करतात. मग भगवान विष्णूंनी जालंधराचं रूप धारण केलं आणि एक वेळचा प्रसंग आहे. जालंधर इकडं शिवासोबत युद्ध करत आहे आणि विष्णूंनी जालंधराचं रूप धारण केलं आणि वृंदेच्या महालामध्ये प्रवेश केला. माय बाप वृंदेनं भगवान विष्णूंना भोजन वाढलं आणि दोघजण एकांतामध्ये गेले आणि ज्यावेळी वृंदेनं पानाचा विडा
तबकामधला उचलला आणि जालंधर समजून बरं का विष्णूच्या मुखात घातला. इकडे जालंधर मारला गेला. पातिव्रत्य धर्म नष्ट झाला. जालंधर मारला गेला. महाराणी वृंदा रण मैदान में जालंधर सरकार मारे गए. माझा पती जालंधर मारला गेला. अरे काय बोलताय? जालंधर मारला गेला. अरे माझा पती तर माझ्या शयनगृहामध्ये माझ्या पलंगावरती बसलेला आहे. जालंधर मारला. आत कोण आहे? वृंदेने विचारलं, कोण आहात तुम्ही? विष्णू थर 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 कापू लागले. पतिव्रते समोर विष्णूने रूप प्रगट केलं आणि वृंदेनं शाप दिला. अरे देवा, कपटानं माझं पातिव्रत्य भ्रष्ट केलंस आणि माझ्या पतीला धारातीर्थी पडावं लागलं. एक दिवस माझा पती जन्म घेईल आणि तुझ्या अनुपस्थितीमध्ये तुझ्या पत्नीचं हरण करून घेऊन मायबाप रावणानं जन्म घेतला आणि सीता मातेला घेऊन गेले. रावण कुणाचा शाप आहे? एका साध्वी स्त्रीचा, एका पतिव्रतेचा शाप आहे. तो जालंधर शिवाचा पुत्र आहे. वृंदा, भगवान विष्णू म्हणू लागले, वृंदा, एका स्त्रीचं पातिव्रत्याचं जरी हरण झालं तरी हरकत नाही. तुझ्या पतीनं अनेक स्त्रिया वाटवलेल्या आहेत. मग अनेक स्त्रियांना वाचवण्यासाठी एका स्त्रीचा पातिव्रत्याचा जर भंग झाला, बरं, शाप दिलेला होता वृंदेने भगवान विष्णूंना. हे कणे वृंदा म्हणजे वृंदा प्रत्येकाच्या दारात आहे. वृंदा म्हणजे तुळस, बरं का. आणि आपण दरवर्षी शालिग्राम भगवान विष्णूचं आणि वृंदेचं लग्न लावतो. त्याला काय म्हणतो आपण? तुळशी विवाह, तुळशीचं लग्न. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं, 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 शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं,
नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव। सूत सांगतात, ऐका ऋषीजन हो, कार्तिकेयाचं अद्भुत चरित्र ऐकून नारदांचं मन प्रसन्न झालं। ते ब्रह्माजींना म्हणाले, पितामह, तुम्ही ज्ञानाचा अथांग सागर आहात, करुणा निधान आहात। भगवान शिवजींच्या बद्दल सर्वच माहिती तुम्हाला आहे। मग कुमाराचं कार्तिकेयाचं पावन चरित्र मी तुमच्या मुखातून ऐकलेलं आहे। कोण सांगताय? सूत सौनकांना सांगताहेत ब्रह्मदेव नारद संवाद आहे। मग गणपती बाप्पाचं गणेशाचं मला पवित्र असं जन्माची कथा सांगा आणि कृतार्थ करा। आणि ब्रह्मदेव सांगू लागले, नारदा, अरे गणेशाच्या कथा कल्पभेदाने अनेक अनेक प्रकारच्या आहेत। गणेशाची उत्पत्ती एका कल्पामध्ये शनीच्या वक्रदृष्टीमुळे गणेशाची उत्पत्ती सांगितली। त्या कल्पाचं नाव आहे श्वेतकल्प। तर त्या कथेमध्ये शिवजींनी गणेशाचं मस्तक तोडलं अशी कथा येते।